संसदेमध्ये उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही. दिल्लीमध्ये मुलांवर गोळ्या चालवल्या शहांची ऑर्डर होती का? विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधी आक्रमक. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत संसदेमध्ये चर्चा होणार. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील तेव्हा पळ काढू नका. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा विरोधकांवर निशाणा. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं. विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा. जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन. झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना अटक. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मोठी कारवाई. ब्लॅकलिस्टेड एजन्सीला काम दिल्याचा आणि ओएमआर शीटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप. दिपकेंकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? दिपकेंचा सवाल. राजकीय पक्षांच्या आंदोलनावर कधी लाठीचार्ज होत नाही. दिपकेंचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींची पवारांच्या 8 खासदारांसोबत बैठक. सुप्रिया सुळेंसह पवारांचे 8 खासदार मोदींसोबतच्या बैठकीसाठी उपस्थित. संसदेमधल्या पंतप्रधान मोदींच्या कार्यालयामध्ये बैठक. आपापल्या मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा. या बैठकीमध्ये मोदींकडून शरद पवारांच्या एनर्जीचं कौतुक. पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांना भेटणं यात काही वावगं नाही. मलाही विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पंतप्रधान संसदेमध्ये येत नाहीत म्हणून त्यांना भेटावं लागतं. मतदारसंघातील प्रश्नांसाठी खासदारांनी मोदींना भेटण्यात आश्चर्य काय? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या मनात काय हे कुणालाच सांगता येत नाही. पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीवरून राज्यमंत्री आशिष जयस्वालांचं वक्तव्य. महायुती जोडी मजबूत होईल तेवढं चांगलं. जयस्वालांची प्रतिक्रिया. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली. 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार. मुख्यमंत्र्यांचा निर्धार. हाती तिरंगा घेत फडणवीसांचा रॅलीमध्ये सहभाग. भाजपच्या तिरंगा यात्रेवर काँग्रेसचा आक्षेप. वाहतूक कोंडी खड्ड्यांचे प्रश्न असताना भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भाजपवर टीका. भाजपकडून पुणेकरांना त्रास देण्याचं काम. प्रशांत जगताप यांचा आरोप. निवडणुकीमध्ये कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सत्ता आली. रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुनरुच्चार. तर भविष्यात महाराष्ट्राला चांगला चेहरा पाहिजे त्यामुळे एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असंही वक्तव्य. शिंदेंच्या आणखी एका नेत्याचं शिंदेंच्या नेतृत्वाबाबत वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी कामाची गती वाढवली नसती तर राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली नसती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर तलवारीला मुंडकं लावायला तयार आहे. शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष. 2022ची परिस्थिती वेगळी. आता वेगळी. संख्याबळ महत्वाचं. भविष्यात संख्याबळ वाढलं तर आम्ही नक्की मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करू. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात बोलताना प्रताप सरनाईक यांनी केलं स्पष्ट. शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार. अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढून मागितली. मागील सुनावणीमध्ये अध्यक्ष 6 खासदारांना नोटीस जारी. लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टामध्ये बाजू सादर नाही. राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच विरोध. मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरेंकडून निवडणूक आयोगात तक्रार. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या विमानामध्ये बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. फडणवीसांचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. फडणवीस जयंत पाटलांच्या एकत्र विमान प्रवासावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकण्याऐवजी खड्ड्यामध्ये टाका. कदाचित ते तरी भरतील. मुंबई गोवा महामार्गावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. भाजप दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची थाप मारते. ठाकरेंची टीका. आरक्षणाचा मुद्दा तापलाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी. बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं महसूल विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र. बावनकुळेंची चूक सरकारनं सुधारावी ही मराठ्यांची मागणी. बावनकुळेंचं पत्र हा हस्तक्षेप नाही तर काय? मनोज जरांगेंचा सवाल. मराठ्यांना अंगावर घेऊ नका नाही तर सगळा पक्ष संपवाल. जरांगेंचा भाजपला इशारा. मराठे शिंदेंच्या विरोधात जातील असाही त्यांचा डाव असू शकतो. जरांगेंचं सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबत संवाद वाढवणं गरजेचं. अशोक चव्हाणांचं वक्तव्य. जात पडताळणीबाबत सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. नियमानुसार कागदपत्रांची पडताळणी होते. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. सारखं भाजपवर आणि बावनकुळेंवर टीका करणं अतिशय चुकीचं. टीका करून मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर शुभेच्छा. नवनाथ बन यांची मनोज जरांगेंवर टीका.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची मानसिकता नाही, भास्कर जाधवांचा आरोप. आश्वासनं दिली जातात पण प्रत्यक्षात पदरामध्ये काहीच पडत नसल्याची टीका. सरकार मराठा समाजाची वारंवार फसवणूक करतंय. शिंदे फडणवीसांच्या वादामध्ये मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा आरोप. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांवर त्रुटी आणि बनावटपणाचा संशय. 25 प्रमाणपत्र पोलीस चौकशीच्या फेऱ्यात. मागील 3 महिन्यामध्ये 14 कुणबी प्रमाणपत्रांवर जात पडताळणी समितीचा आक्षेप. पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय. मनोज जरांगे पाटील यांचा दौरा समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा घणाघाती आरोप. शासनाने एका आंदोलनासमोर चुकून संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आणल्याची टीका. लक्ष्मण हाकेंच्या पोटामध्ये का दुखतंय मला कळत नाही. नरेंद्र पाटलांची हाकेंवर टीका. जरांगे पाटील समाजासाठी फिरतायत. लक्ष्मण हाकेंची काय उंची आहे सर्वांना माहिती, पाटलांची टीका.